आजच्या कथेचे नाव आहे मोहक फुलपाखरू। एका नागतोड्याने एक तेजस्वी रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरू पाहिले। त्याला त्या फुलपाखराचा मत्सर वाटला। मला जर असे ह्या फुलपाखरासारखे सुंदर पंख असते तर, असे त्याला वाटू लागले। तो मनातल्या मनात म्हणाला, मला फार उदास वाटते, कारण माझ्याकडे कोणीच बघत नाही। इतक्यात तेथे काही मुले आली आणि त्यांनी फुलपाखराचा पाठलाग करायला सुरुवात केली। ते फुलपाखरू त्या मुलांना हुलकावणी देत होते। ते पाहून नागतोडा स्वतःशीच म्हणाला, दुसऱ्या बाजूने पाहिले तर मी किती सुखी आहे। माझ्या मागे कोणाचा ससेमिरा तरी नाही। नशीब मला एवढी तरी शांतता मिळते। तात्पर्य, प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे असतात। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।